नमस्कार. आज काय बोलावं हा प्रश्न माझ्या समोर आहे. म्हणजे काय बोलावं नाही, काय बोलावं, काय बोलू नये हा प्रश्न माझ्या समोर आहे. म्हटलं तर वाद घरातला आहे. म्हटलं तर वाद एका पिता पुत्राच्या मधला आहे. अशा व्यक्तिगत वादाच्या मध्ये मी पडायचं का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता. पण राजकारणातली आलेली संस्कृती बघता आणि राजकीय लोकांची ही मानसिकता बघता त्यावर बोलावं लागेल. मी त्या व्यक्तीविषयी बोलणार आहे जो लोकप्रतिनिधी आहे, माझ्यासारख्या कित्येकांचा प्रतिनिधी आहे, आणि त्या व्यक्तीविषयी मला बोलणं भाग आहे. राजकारणात आलेल्या माणसांना जबाबदारीनं वागता येतं का आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडता येते का याचा विचार करणं आवश्यक आहे. कहाणी अशी आहे की एक बाप पोलीस ठाण्याच्या दरवाजात जातोय आणि म्हणतोय की माझ्यावर अन्याय झालाय, मला माझ्या मुलानं घराच्या बाहेर काढलंय, मला माझ्या मुलापासून जीविताला धोका आहे, माझ्या बहिणीचा माझा अपमान करून त्यानं घराच्या बाहेर काढलंय. दिवस तरी कोणता? आदल्या दिवशी बायकोचं श्राद्ध घालून, म्हणजे त्या मुलाच्या आईचं श्राद्ध घालून तो माणूस घरी बसलाय आणि त्याच वेळी त्याचा मुलगा बापाला आणि आपल्या आत्याला अपमानित करून घराच्या बाहेर काढतोय. अनेक घरातली ही स्थिती असू शकते, अनेक घरातली. पण ही स्थिती कोण्या सामान्य घरातली नाही तर असामान्य घरातली आहे. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला होता ना की मी का बोलतो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात का बोलतो, शरद पवारांच्या विरोधात बहुतेक वेळा का बोलतो. मी व्यक्तीच्या नव्हे संस्कृतीच्या विरोधात आहे. ही कहाणी कोण्या सामान्य माणसाची नाही, ही एका आमदाराच्या बापाची कहाणी आहे, ही एका खासदाराच्या पोराची कहाणी आहे, ही एका माजी मंत्र्याच्या भावाची कहाणी आहे. ही कहाणी एका साखर कारखान्याच्या चेअरमनची आहे. ही कहाणी एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या बापाची आहे. आमदार आपल्या बापाला धमकी देऊन घराच्या बाहेर काढतो आणि बाप पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करतो की माझ्या मुलामुळं मला जीविताला धोका निर्माण झालेला आहे. म्हणूनच मला सांगायची ही कहाणी आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. राजकारणामध्ये एक विचित्र संस्कृती आली आहे. बस पद मिळवा, प्रतिष्ठा मिळवा, पैसा मिळवा, बाकी सगळं झक मारत तुमच्या मागे येईल. त्या 3 इडियट मधलं वाक्य आहे ना, कामयाब मत बनो काबिल बनो, कामयाबी तुम्हारे पीछे झक मार के आएगी. तसं राजकारणात या, लोकप्रतिनिधी व्हा, पद पैसा सगळं मिळवा, लोक झक मारून तुमच्या मागे राहतील. संस्कार, संस्कृती, परंपरा याचा अनादरच आहे का? म्हणजे आमदार व्हा, अधिकाऱ्यांना फोन करा, पैसे मागवा आणि मिळवा काय हवं ते. अधिकारी पैसे देणार नसेल तर चौकशीची पत्र लिहा. मग विधान भवनाच्या सदस्याला वेगळा अधिकार असतो, त्यांनी मागणी केल्यावर चौकशी सुरू होते आणि मरतो अधिकारी फुकाट. मरायचं नसेल तर आमदारांचे खिसे गरम करा. हे नवं कल्चर आपल्याकडे रुजतंय का? अहो, ज्या आमदाराला आपल्या बापाचा सन्मान ठेवावा वाटत नाही, तो लोकप्रतिनिधी म्हणून मायबाप जनतेचा प्रतिनिधी होण्याची मानसिकता ठेवून आहे का, त्या पात्रतेचा आहे का याचा विचार करायला पाहिजे. बीड विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप रवींद्र क्षीरसागर यांनी 11 एप्रिलला सकाळी आपल्या पित्याला धमकी दिली, धक्काबुक्की केली आणि बंगल्याच्या बाहेर काढलं अशी फिर्याद स्वतः त्याच्या पित्याने म्हणजे रवींद्र सोनाजीराव क्षीरसागर यांनी, सोनाजीराव क्षीरसागर आणि केशर काकू क्षीरसागर यांच्या पुत्राने जाऊन पोलीस ठाण्यात दिली आहे आणि गुन्हा दाखल झाला आहे. पित्यासोबत हा अमानवीय व्यवहार. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत नसेल तर सांगतो. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात जेव्हा फूट पडली, जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, म्हणजे ते मूळचे काँग्रेसी,
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर शरद पवारांच्या सुरुवातीच्या काळात जे सोबत गेले त्यापैकी एक जयदत्त क्षीरसागर. या जयदत्त क्षीरसागरांना त्रास देण्यासाठी पवारांनी अनेक युक्त्या वापरल्या. कधी गेवराईच्या पंडितांना त्यांच्या अंगावर घातलं, तर कधी विनायक मेटे, स्वर्गीय विनायक मेटे त्यांची उपाययोजना करून ठेवली. पुढे घर फोडण्याच्या प्रक्रियेत पवारांनीच क्षीरसागरांच्या घरात सेंध लावली. संदीप क्षीरसागरच्या मनातल्या आमदारकीच्या भावना जागृत केल्या आणि विधानसभेचं तिकीट संदीपला दिलं. जयदत्त क्षीरसागर बाजूला पडले. क्षीरसागरांचा पराभव झाला. संदीप क्षीरसागर विजयी झाले आणि या सगळ्या लढाईत संदीप क्षीरसागरांचे पिताजी रवींद्र क्षीरसागर संदीप क्षीरसागरांच्या मागे भक्कमपणे उभे होते. पंगा घेतला होता सगळ्या परिवाराशी आपल्या पुत्रासाठी. कार्यकर्ते तयार झाले होते. आणि पुढे काय झालं? हेच रवींद्र क्षीरसागर पोलीस ठाण्यात फिर्याद घेऊन जात आहेत. मला ना रवींद्र क्षीरसागरांची बाजू घ्यायची आहे, ना मला संदीप क्षीरसागरांची बाजू घ्यायची. हे चूक की बरोबर याचा निवाडा न्यायालय करेल, पोलीस करतील, काय करायचं ते करतील. पण पिपुराच्या मागं भक्कमपणे उभे राहणाऱ्या पित्याला या स्वरूपात जर काही गोष्ट घडणार असेल आणि ती जगाच्या समोर आता येणार असेल तर त्यावर चर्चा होणारच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकप्रतिनिधीचं हे घरगुती भांडण चव्हाट्यावर येत आहे आणि एका बापाला नाकारणारा, घराबाहेर हाकलणारा पुत्र तुमच्या पक्षाचा आमदार आहे, याविषयीची चर्चा होतीये. पक्षातली संस्कृती आणि संस्कार दोन्हीही चव्हाट्यावरती येत आहेत. अशा वेळी तुम्ही विचार करणार आहात का? आणि सहनशील बीडकर जनतेनो, तुम्हाला तर माझा साष्टांग दंडवत आहे. तुम्ही काय काय सहन करू शकता हे तुम्हीच करू जाणे. तुमच्या मनात बसलेली धास्ती, तुमच्या मनात बसलेली भीती तुम्हाला व्यक्तच होऊ देत नाही आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाची जाणीव कधीच करून घेणार नाहीत. कारण साहेब, धाकले साहेब, थोरले साहेब, साहेबांचे पुत्र साहेब, साहेबांच्या पुत्री साहेब यांच्या चपला उचलण्यात तुमचं बीडकरांचं आयुष्य जाणार आहे. ते कोणीतरी खूप छान लिहिलं होतं. A nation is born when it becomes aware of its own existence. राष्ट्र तेव्हाच जन्माला येतं जेव्हा राष्ट्रातील प्रत्येकाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. बीडकरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच नाही आहे. म्हणून अशा सगळ्या लोक तुमचं प्रतिनिधित्व करत असतात. बापानं पोराला बाहेर हाकलावं का, पोरांनी बापाला बाहेर हाकलावं का, पोरांनी शिव्या द्याव्यात की न द्याव्यात, हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न. पण आमच्या लोकप्रतिनिधीनं बापासोबत अशी कृती करावी का, हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. लोकप्रतिनिधीचं आयुष्य व्यक्तिगत राहत नाही, ते सार्वजनिक होतं. आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा प्रतिनिधी असेल तर त्या पक्षाची जबाबदारी अधिक वाढते. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, कोणत्याही समर्थकांनी धमक्या देण्याच्या प्रयत्नात पडू नये. कारण अ नेशन इज बॉर्न वेन इट बिकम्स अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव निर्माण झालेली आहे आणि मृत्यू माणसाच्या आयुष्यात एकदा येत असतो. पत्रकारिता करायला येतानाच पिंडदान करून आलोय स्वतःचं. त्यामुळं कोणीही पांचट धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये. एवढंच. नमस्कार.